हॅलो हॅलो हॅलो, जागा आहे ना? झोपलो नाही ना? बुवाची झोप उडवतो मी. टेन्शन घ्यायचं हा, आपला गाठा पाणी बी नाही मागता. काय म्हणतो? खदलवणार टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. बघा आता भक्तवारी. बुवा बोललं काहीतरी, हा कैलास बुवा गणात काहीतरी नमन करत होता. नमन. अरे मित्रांनो, माझा गण कसा होता? कसा होता गण? बुवा म्हणतो नमन करतो. नमन दाखव काय बुवा? टायमिंग नाही म्हणून आज तुझा नमन केला असता मी. हा, सागावमध्ये आगाव वागलात. हा, तुझा नमन करीन मी. कैलास बुवा म्हणतात मला. हा, त्यानंतर बुवा म्हणतात काय? गवळण ते म्हणतात, आता लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर. आता लुटू लुटू चाले चाल होती. राधेच्या मेनूचा तिरस्कार का करते तू राधे? ती ग स्वरांची वाणी, तू ग हृदयाची राणी. ती ग स्वरांची वाणी, तू ग हृदयाची राणी. म्हणून बुवा उत्तर काय असतं बघा. माझ्या मनातली गाणी, माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. श्रीकृष्ण हा वेणू वाजवायचा कुठं? गाणा म्हणून माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. मग कशाला करू मी तिरस्कार? बुवा ऐका बुवा, कटिंग दिले बघा कशी. स्तवनच्या निगडाची कटिंग देत नाही कारण तेवढा वेळ नाही. हा ऐका, माझ्या मनातली गाणी, माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी. कशाला करू मी तिरस्कार? गोड वेणूची वाणी,
कशाला करू मी तिरस्कार ती गोड वेणूची वाणी कशा करू मी तिरस्कार ती ग वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार ती ग वेणूची वाणी माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी माझ्या मनातली गाणी वाजवतो हा राणी कशा करू मी तिरस्कार ती गोड वेणूची वाणी कशा करू मी तिरस्कार ती गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार ती गोड वेणूची वाणी कशाला करू मी तिरस्कार ती गोड वेणूची वाणी. कसा बुवा जागेवर असतं आपला हा बुवा बुवा म्हटलं आज बुवांच्या एरियात आहे की नाही बुवांच्या म्हटलं माहोल मध्ये आलोय तर आज कशा बुवा जरा जोरात बारी करतील हा पण बुवा गलपाटलं काय समजली हा बघा पैसा स्वामिनी विराज देवाळे ह्यांकडून शाहिरासाठी 500 रुपयाचा पारितोषिक हा बक्षीस येत राहणार काय वाद नाही. त्यानंतर आमचे गुरुमावी संवेद सचिन कदम यांच्याकडून 501 रुपयाचं निवडणुकीसाठी आलं होतं. त्यानंतर आश्री आकाश पिटले 201 रुपयाचं पारितोषिक विपुल आणि विशाल देवाळे 101 रुपयाचं कल्पेश पिटले 101 रुपये दिनेश देवाळे 101 प्रसाद पितळे 101 प्रसाद देवाळे 101 ईश्वरी देवाळे 101 रेयांश पितळे 101 संदीप देवाळे 201 साई मांडवकर 201 सर्वांचा मनापासून आभार. मित्रांनो वेळ खूप कमी आहे म्हणून जरा बारी पळतच घेतोय बघा कशी बुवांना पहिला ठोका देऊया का आज पहिला मार करूया का बुवांवर चला घेतो बघा कशी मैत्रिणी नो आया बाया नो या गया तुम्ही या गया मैत्रिणी नो आया बाया नो या गया तुम्ही या गया बुवाच्या अंगाला हलद लावा म्हणू का नको बुवाचं लग्न झालंय परत काय हळद लावून काय उपयोग आहे काय म्हणून म्हणायचं का बुवा लक्ष द्या रण मैदान गाजवतो आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या हा मी ह्याव करेन मी त्याव करेन याच्या धमक्या मला नाही द्यायच्या बुवा तुमचा शाप कालो करून टाकीन तुम्हाला हा कैलास भाऊ म्हणतात मला म्हणायचं काय बघा रण मैदान गाजवतो आधी फुकटचा भाव नको खाऊ गड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतोय उड्या सोडतोय पुढे बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुढ्या समेत द्रौपदी रडली धर्माची लाज तिचा थोडीच पडली सत्तेच्या नशेत विवेक हरली अधर्माची धूळ माती ही चढली भावाच्या सांगण्याला सोडतो हसाड्या भावाच्या सांगण्याला सोडतो हसाड्या लखोती गाड्या करतोय गाड्या बापाच्या जीवावर मारतो हा उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या बापाच्या जीवावर मारतोय उड्या नुसता फुकटचा सोडतोय पुड्या
काय विषय गायला माऊली बघा, है ना, महाभारत महाभारत गायलाय सोनकर माऊली. याचकडून शहरासाठी 201 रुपयाचा पाठवू शकला. बघा विषय काय गायला होता, विचित्र वीर्य राजा होता. त्याचे 3 पुत्र होते, धृतराष्ट्र, पांडव आणि विदुर, है ना. धृतराष्ट्र आणि गांधार यांचे 2 पुत्र, दुर्योधन, दुःशासन आणि म्हणजे 100 कौरव होते, दुर्योधन आणि दुःशासन हे त्यांचे मोठे आणि धाकटा. तर पहिल्यांदा पांडूच राजा होता, पण ऋषी किंडम यांच्या शापामुळं पांडू राजाला वनवास स्वीकारला. आणि त्यानंतर कृष्णाताई आणि आयुष यांच्याकडून 101 रुपयाचा प्रतीक आलेला आहे, तरी आम्ही त्याचे आभारी आहोत. मित्रांनो, किंडम राजाच्या शापामुळे त्याला आपलं राज्य सोडावं लागलं आणि त्यानंतर धृतराष्ट्र हा त्या राजगादीचा वारीस झाला. आणि त्यानंतर त्याचा मोठा पुत्र आपला दुर्योधन हा त्याचा वारीस झाला, म्हणून तो विषय गायला. बापाच्या जीवावर मारतो हा उड्या, नुसता फुकटचा सोडतोय पुड्या. कसा आहे, शास्त्राला देणार ठोकणार याला, पण शास्त्रातच ठोकणार, हा नाद नाही करायचा बुवा. दुसरा विषय आणला बघा कसा, शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगिनी पार्वती. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगिनी पार्वती. ती जयरमण्याची सती, नयेरू डोंगरावर नाचती. नमान नमान, आज तुझं नमानच करून जाणार, काही इलाज भाऊ म्हणतात मला. बघ कसा विषय आपला महाभारत झालं, पैसे देत. संदीप वासुदेव बेंद्रे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, धन्यवाद. अरे दुसऱ्याचं ऐकून बच्चा, आला की नाही दुसऱ्याचं ऐकून, 1 नंबर. दुसऱ्याचं ऐकून बच्चा, इथं येऊन केला सलोचा. दुसऱ्याचं ऐकून बच्चा, इथं येऊन केला सलोचा. माझ्या रामन केलाय पिछा. महाभारत झाला मगाशी, आता रामायण कसं आणलंय बघा, सगळ्या घेणार बोलणार. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. दुसऱ्याचं ऐकून बच्चा, इथं येऊन केला सलोचा. दुसऱ्याचं ऐकून बच्चा, इथं येऊन केला सलोचा. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण, मारलाय तुझ मारीच्या. माझ्या रामन केलाय पिछा न बाण.
कसे आणले दोन? अजून देऊ का एक देऊ? चला लगेच 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 टाइमावर. काय झालं? गावावरून एक डोस पाहिजे. गावावरून मुंबईत आलो काय? मुंबईत आलो, मुंबईत बघितली गर्दी. अच्छा आईला आज मेगा ब्लॉक आणि अरे चढायलाच पाहिजे आणि हे मी सगळं हे घेऊन आलो. गर्दी बघितली आणि म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे एवढ्या गर्दीत तुम्ही कसं काय ते ट्रॅव्हल करता आणि कसं काय कामावर जाता. म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला या मुंबईकरांना हॅट्स ऑफ आहे. पण मग तेवढ्यातच मला एक ओळ सुटली बघा कशी. गर्दी पाहून मोठी बुवांना प्रेमाचा सल्ला देतोय. बुवा कसं प्रेमानं पाहिजे तर प्रेमानं घ्या. बघा गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी सर करायचा कसा रे गडा मदाराशी थांबलो बघत बसलो तिथं झाला सगळ्यांचा राडा. परवा न्यूज होती ट्रेन मध्ये एकाला खोपच नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे काय जो सीट नको मिळते तुम्हाला. सीट नाही मिळालं तर बुवा कुणाची आडवं जायचं नाही मिळालं तर हसत हसत बोलायचं. सीट नको तुमची. घरी आपले आई वडील घरी आपली बायको बरोबर वाट बघतात. म्हणून गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी सर करायचं कसा रे गडा मदाराशी थांबलो बघत बसलो झाला सगळ्यांचा राडा. मग एवढंच ध्यानी घ्या धडा. बुवा ऐका बुवा तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही मुंबईला आहेत म्हणून ना बुवा. मग एवढंच ध्यानी घ्या धडा हसत खेळत बुवावर चढा. गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी सर करायचं कसा रे गडा मदाराशी थांबलो बघत बसलो झाला सगळ्यांचा राडा. मग एवढंच ध्यानी घ्या धडा मग एवढंच ध्यानी घ्या धडा हात खेळत बुवावर चढा. मग एवढंच ध्यानी घ्या धडा हसत बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या धडा हसत बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या धडा हसत बुवावर चढा. बुवा कसं आहे नमन नमन दाखवून देणार तुम्हाला बघा फक्त कसं नमन. त्यानंतर मित्रांनो शक्तिदुराचा मूळ गाभा म्हणजे प्रश्न आणि उत्तर ग्रंथ आधारित प्रश्न आणि उत्तर. मला मुलीने उत्तर दिलं. काय म्हणतात? त्या बाळाचे नाव मंगळ म्हणजे अंगार आणि गावाचे नाव अवंतिका पुरी. 7 फेल बुवा. 0 मार्क. तुम्ही ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ना आणि ते माझ्या ग्रंथाशी पटलं तर रंगमंचावर हा खरं बोलणारा शाहीर आहे. मोठ्या मनाला मान करेल असं खोटं नाटक बोलून मान्य करणार नाही बुवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणलंय बे कसं बघा. बुवाचा प्रश्न होता एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरवेल. बरोबर बसा. शुक्र असुराचार्यास तुच्छ केले अशा राजाचे नाव काय? राहण्याचे ठिकाण काय? या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली? या राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता दिला? बुवा तुमच्या प्रश्नाची फोड करतोय बघा. राजाचे नाव सहस्त्रार्जुन. त्या राजाचे नाव सहस्त्रार्जुन आणि राहण्याचे ठिकाण महिष्मती नगरी. महिष्मती नगरी नर्मदा नदीच्या तीरावर. नर्मदा नदीच्या तीरावर. आणि राजाने कशा प्रकारे मात केली तर दत्तात्रयांची कठोर उपासना करून त्याने मात केली. त्यानंतर तुम्ही विचारलंय अनुग्रह उपदेश कुणी व कोणता केला? तर अनुग्रह उपदेश भगवान श्री दत्तात्रयाने केला. अनुग्रह उपदेश भगवान श्री दत्तात्रयाने केला. कोणता? तर बघा
धर्माने राज्य कर, अहंकाराचा त्याग कर, प्रजेचे पालन कर, निष्काम कर्म कर आणि आत्मज्ञान प्राप्त कर. वा, हे माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला दिलेलं उत्तर आहे. पटलं तर मोठ्या मनाला मान्य करा, नाहीतर सोडून द्या. अजून एक विषय आणला होता पण गात नाही, तुमचा मान राखतोय. नाही तर फाटकी वाहन घाल बुवा. अजून एक विषय आणला तसाच ठेवलाय, तसाच ठेवलाय. वही याड काढीत तुमचं बुवा ना, मान परत बोलला. चला मित्रांनो, एक सुंदर असा विषय आणला बघा. मेला दिलों का आता है एक बार आके चला जाता है. म्हणून मला म्हणायचं आहे का, सह्याद्रीचा अभिमान रे, सह्याद्रीचा अभिमान रे, कोकण माझा जीव की प्राण रे. थांबवा विध्वंसाचा खेळ, हीच एकजुटीची वेळ. स्वार्थाच्या वादळातून जपून निसर्गाचा मेळ रे. सह्याद्रीचा अभिमान रे, कोकण माझा जीव की प्राण रे. कोकण माझा जीव की प्राण रे. थांबवा विध्वंसाचा खेळ, हीच एकजुटीची वेळ. स्वार्थाच्या वादळात जपून निसर्गाचा मेळ रे. सह्याद्रीचा अभिमान रे, कोकण माझा जीव की प्राण रे. मित्रांनो, आपला कोकण वाचला पाहिजे या गीतातून बोलतोय. आपल्याकडे वेळ नाही. विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी मोठे उद्योग प्रकल्प आणले जात आहेत. खाणकाम, डोंगराची कत्तल, जंगलतोड बेसुमार केली जाते. आणि आपलं कोकणाचं काय केलंय तुम्हाला माहितच आहे. मी म्हणतो कोकणाचा कॅलिफोर्निया मरू दे, कॅलिफोर्निया मरू दे, पण आमचा कोकण आहे ना, जसा आहे तसा कोकणच ठेवा. म्हणून मी हे गीत गायले. होता पुढचा अंतरा पण होता, पण वेळ नाही. दुसरं गाणं घेतो आणि बारीचा शेवट करतो. हॅलो बुवा, आपली वेळ सध्या कृपया आता इथेच थांबवा. आपल्याला पुढच्या सुद्धा शाहिरांच्या घ्यायच्या. गजर घेतो. टाळ चिपळा संगे वारकरी रंगला, टाळ चिपळा संगे वारकरी रंगला. राम राम गजरा